हॅलो नमस्ते, राधाज रसोई घरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण रोजच्या जेवणातील पातीची भाजी पाहणार आहोत। पातीची भाजी खाण्याला तर उत्तम लागतेच, पण वेगवेगळ्या प्रकारे पण ही भाजी केली जाते। आजचा हा भाजीचा प्रकार आहे हा साधाच आहे, रोजच्या जेवणातला सहज करता येणारा हा प्रकार आहे। पाहूया मग त्याची रेसिपी। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता ही फ्रेश कांद्याची पात घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायचे। कांद्यांना माती असते ती सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतरच आपण भाजी ती कट करायला घ्यायची। अशी पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची, साल काढून टाकायचे। आता आपले हे कांदे सोलून झालेले आहेत, त्याची जी खराब साल होती ती मी काढून टाकलेली आहे। ती आता आपण चिरून घेऊया। मध्यम चिरायची, खूप बारीक नाही चिरायची। भाजी जास्त बारीक याच्यासाठी नाही चिरायची कारण भाजी झाल्यावर त्याचा लगदा होतो, त्यामुळे जरा मध्यमच आकाराची ही पात चिरायची आहे। शिजल्यानंतर नाहीतर ती फारच अशी अगदीच त्याचा लगदा होऊन जातो। भाजी आता आपली चिरून झालेली आहे। आता आपण फोडणी करायला घेऊया। आता कढई तापलेली आहे, आपण तेल घेऊया। आता आपण तेल तापलेलं आहे, फोडणी करूया। 3 चमचे आपण बेसन टाकून घेऊया आणि ते आता या खमंग भाजून घ्यायचं आपल्याला। आता हे बेसन भाजण्याच्या मागचं कारण असं की जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा गुठळ्या होत नाहीत, एकसारखे होतात आणि खमंगपणा येतो भाजीला, त्यामुळे ही भाजी छान लागते। खमंग अशी पहिला आपण आता बेसन भाजतोय। आता बेसन आपलं भाजून झालेलं आहे। 1 चमचा मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकते। छान बेसनाबरोबर परत एकदा भाजून घ्यायची आहे। तर आपण टाकूया धने जिरे पूड, थोडीशी हळद घालूया आणि तिखट सुद्धा घालूया। ही पात आहे ती आपण कढईमध्ये टाकूया। आता परतून घ्यायची ही सुद्धा पात छानपैकी। पुरतं मीठ घालायचं आहे। मध्ये 2 चमचे दही टाकूया। ओलसरपणा असतो तो दही, तिखट आणि हे सगळे कॉम्बिनेशननी ही भाजी छान लागते। बेसन घातलेलं आहे त्यामुळे तर अजूनच छान लागते। आता हे सगळं आपलं टाकून झालेलं आहे, भाजी व्यवस्थित शिजत आता येत आहे। आता आपण थोडंसं पाणी घालायचंय, साधारण मोठे 2 चमचे इतपत पाणी घालायचंय आणि हे पहा, आणि आता वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचंय। जर तुम्हाला पाणी टाकून भाजी नसेल करायची तर या स्टेजला सुद्धा तुम्ही झाकण ठेवून चांगली वाफ आणू शकता आणि कोरडी भाजी होते, ही सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता। तर रटरटून वाफ आली पाहिजे, साधारण 5 मिनिटं तरी लागतीलच। आता वाफ आली का बघूया। छान 5 मिनिटं झालेले आहेत, पाहूया आपण भाजी शिजली आहे का ते। हे पहा, व्यवस्थित भाजी शिजलेली आहे। वरून जर तुम्ही पीठ घालाल तर त्याच्या गुठळ्या होतात आणि एक प्रकारची कच्चेपणा असतो त्या पिठाला। या पद्धतीने जर भाजी केली तर खमंग होते। आता तयार आहे, मी काढून घेते। खाण्यासाठी तयार आहे आपली पातीची भाजी। करायला सोपी रेसिपी आहे आणि पात तर सगळ्यांना आवडतेच। अशी वेगळ्या पद्धतीने केलेली ही जर तुम्ही पातीची भाजी केली तर खूप खमंग लागते। नक्की करा। राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे कमेंट्स मला कळवा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।